नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीला त्याने केलेल्या डिझाईन्स दाखवतो आणि म्हणतो की व्हॉट डू यू थिंक, कशा वाटतात या डिझाईन्स. आणि ईश्वरी त्या डिझाईन्स बघायला घेते आणि त्यामधले एक एक पेपर्स ती आता अर्णवने ड्रॉ केलेले बघत असते आणि त्या डिझाईन्स बघत असताना तिला खूप आनंद होतो. ती म्हणते की वाव, एकदम बढिया आहेत ह्या डिझाईन्स सगळ्या. त्यावेळेला आता अर्णवला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतच राहावासा वाटतो. ती म्हणते, ईश्वरी म्हणायला लागते की सर, या डिझाईन्स खरंच खूप सुंदर आहेत. म्हणजे या डिझाईन्सना कोणाला आवडणार नाहीत असं होणारच नाहीत. एकदम बढिया आहेत या डिझाईन्स. कोणाला आवडणार नाही हे नामुमकिन आहे. खरंच खूप सुंदर आहेत. इतक्या छान कलेक्ट केलेल्या आहेत या डिझाईन. खरंच खूप छान वाटतात या डिझाईन्स. बढिया, एकदम बढिया असं म्हणून ती त्या डिझाईन्सचं कौतुक करत चाललेली असते. तेव्हा अर्णव हा तिच्याकडे बघत असतो आणि ईश्वरी जे जे त्या डिझाईन्सचं कौतुक करत असते ते तो अगदी निरखून बघत असतो. ईश्वरी ज्या पद्धतीने अगदी खुश होऊन अर्णवचे ते डिझाईन्सचं कौतुक करत असते ते अर्णव बघतच राहिलेला असतो आणि ईश्वरीकडे बघत तो गालातल्या गालात हसत असतो. आणि ईश्वरीच्या त्या बोलण्यामध्ये अर्णव पूर्णपणे स्वतःला हरवून घेत असतो. ईश्वरी खूप खुश होत असते आणि त्या एक एक डिझाईन्स बघून ती एक एक डिझाईन्सचं अगदी पारखून कौतुक देखील करत असते. त्याच वेळेला मग आता ईश्वरी म्हणते की सर, या डिझाईन्स तर बढियाच आहेत, परंतु ना मला एक प्रश्न पडलाय. तेव्हा अर्णव तिथून उठतो आणि म्हणतो की अच्छा, आहेच का, बरं विचार, काय प्रश्न आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला सांगा की तुम्ही या डिझाईन्स आत्ताच काढल्यात ना, मग तुम्ही सुरुवातीलाच मला या डिझाईन्स कशा काय दाखवलात. त्यावेळेला अर्णव म्हणतो की हो, तुलाच दाखवल्या, कारण मला माहीत होतं की तुला या डिझाईन्स आवडणार. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की म्हणजे मला समजलं नाही. तेव्हा अर्णव सांगतो की ॲक्च्युली काय ना, या डिझाईन्स ना मी ज्या काही ड्रॉ केलेल्या आहेत ना, त्या मिडल क्लास इथल्या लोकल मार्केटसाठी, म्हणजे कसं आहे ना, अफोर्डेबल प्राइजेस आणि लो कॉस्ट प्रोडक्शन असणार आहे हे. म्हणजे हे अफोर्डेबल प्राइजेसमध्ये इथल्या लोकल मार्केटमध्ये विकायचं आहे, म्हणून मी तुला याचे रिव्ह्यू विचारले, बाकी काही नाही. तेव्हा मग ईश्वरीचा चेहरा जरासा पडतो. ईश्वरी म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की आम्ही सगळे. तेव्हा असं बोलून ती गप्प बसते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की व्हॉट, काय बोलायचं आहे तुला. तेव्हा ती म्हणते की नाही, काहीच नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मग ठीक आहे, जा मग. आणि एक काम कर, जाता जाता हे डिझाईन्स आहेत ना, ते याच्या कॉपीज ना प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि लावण्याला दे. ईश्वरी म्हणते ते ठीक आहे सगळं, परंतु सर मला सांगा, या कलेक्शनचं नाव काय असणार आहे. तेव्हा अर्णव सांगतो की धूपछाव कलेक्शन. ईश्वरी म्हणते की काय, धूपछाव, हे कसलं नाव आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो हो, धूपछाव कलेक्शन. म्हणजे ना ऊन आणि सावली, आणि तुला माहिती आहे अशा प्रकारची माणसं देखील असतात तुझ्यासारखी, धूपछाव. तेव्हा ईश्वरी म्हणते की माझ्यासारखी, काही काय बोलताय सर तुम्ही, म्हणजे मी तशी आहे का. आणि खरं बघायला गेलं तर तुम्ही उगीच सर ताने मारण्यासाठी मला काही नावं ठेवताय. हां, माझं असं काहीच नाही आहे आणि मी असं कधीच वागत नाही. तुम्ही उगीच मला काही नावं देताय, टोमणे देताय. तेव्हा ईश्वरीला अर्णव म्हणतो की हो, हे ऊन आणि सावली असंच याचं नाव असणार आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, मला कशाला काही प्रॉब्लेम असेल. मग अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, जा मग, गो. असं म्हणून तो तिला जायला सांगतो आणि ईश्वरी तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला अर्णव आता गालातल्या गालातच हसत म्हणतो की ईश्वरी, तुझ्यासारखंच आहे हे धूपछाव कलेक्शन, म्हणजे ऊन आणि सावली. तू त्याचप्रमाणे आहेस. ऊन म्हणजे पडणाऱ्या थंडीमध्ये जे अलगदपणे हलकंसं कोवळं ऊन देऊन जातं, ते ऊन आहेस तू. आणि त्याचप्रमाणे जेव्हा सावली, जेव्हा अगदी कडक उन्हामध्ये माणूस दमलेला असतो, तेव्हा अलगद पडणारी सावली देखील आहेस तू. असं म्हणून आता तो स्वतःच तिचं कौतुक स्वतःलाच सांगत असतो. आणि नंतर मग अर्णव हा तिचं कौतुक करून झाल्यानंतर तिच्याबरोबरचे सगळे घडलेले क्षण आता अर्णवला आठवू लागतात. ईश्वरी आणि अर्णव जेव्हा अडकलेले असतात त्याच वेळेला ईश्वरी ही अर्णवची पूर्णपणे काळजी घेते. म्हणजे त्याला खाण्यासाठी ती स्वतः भरवते. त्याचप्रमाणे त्याला जेव्हा भरपूरच तहान लागलेली असते त्याच वेळेला त्या तहानलेल्या अवस्थेलाच त्याच्या काळजी घेऊन ती एका पाण्यामध्ये ओंजळ करून त्याला ते पाणी प्यायला देते. आणि सगळ्या प्रकारे जेव्हा ईश्वरी त्याची काळजी घेते हे सगळंच त्याला आठवत असतं.
नंतर जेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजणही टेम्पोमधून मुंबईला यायला निघालेले असतात त्याच वेळेला अर्णव हा ईश्वरीच्या बाजूला बसलेला असतो आणि कधी त्याचा डोळा लागतो हे त्याला समजत नाही. तब्बल 3 ते 4 तास अर्णव हा ईश्वरीच्या खांद्यावर झोपलेला असतो आणि गाढ असतो. तेव्हा आता अर्णवला जेव्हा जाग येते मुंबई आली तेव्हा ईश्वरी ही त्याच्याकडे बघते आणि नंतर अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की ईश्वरीच्या खांद्यावर डोकं ठेवून तो झोपून गेलेला असतो. हे सगळे आता त्याला आठवते आणि ते आठवल्यानंतर आता इथे अर्णव हा फक्त गालातल्या गालात हसत असतो. बाकी त्याचे काहीच रिॲक्शन्स नसतात. नंतर आता पुढच्याही गोष्टी तिच्याबद्दलच्या सगळ्या काही त्याला आठवत असतात आणि तो खुश होत असतो. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या खूप खुश होत असते. ती म्हणते की आता एकदा की हे सगळं प्लॅन केलं की एकदम मस्त. त्याच वेळेला पॅम म्हणते की लावण्या खरंच तुला मानलं पाहिजे हां. म्हणजे प्लॅन तू एक्झिक्यूट केलास आणि असं दाखवलंस की हे सगळं अर्णव सर करणार आहेत. खरंच खूप मानलं पाहिजे तुला आणि प्लॅन एक्झिक्यूट केलात आणि आकाशकडून अर्णव सरांपाशी तो प्लॅन अप्रूव्ह करून घेतलास तू. तेव्हा लावण्य म्हणते की येस. आता हा माझा मास्टर स्ट्रोक असणार आहे. काही असलं तरीही आता त्या ईश्वरी देसाईला मी या कंपनीमधून काढून टाकणारच आहे. त्याच वेळेला ईश्वरी तिथे येते. लावण्य मॅम आत येऊ का असे विचारते. त्यावेळेला लावण्य येस कम इन असं तिला म्हणते आणि मनातल्या मनात ईश्वरी आली म्हणून ती खूपच खुश झालेली असते. त्याच वेळेला ईश्वरी ही म्हणते की अर्णव सरांनी नवीन समरवेअरचं कलेक्शन केलेलं आहे धूपछाव, त्याचे हे प्रिंट्स आहेत असं म्हणून आता ती पेपर्स तिथे टेबलवर ठेवते आणि निघून जात असते. त्याच वेळेला आता इथे ईश्वरीला थांबवतच लगेच लावण्य म्हणते की 1 मिनिट ईश्वरी, तुझ्यासाठी काहीतरी आहे माझ्याकडे. त्यावेळेला ईश्वरी बघत राहते. मग पुढे ती म्हणते की तुला माहिती आहे US जे आपले क्लायंट्स आले होते USचे, त्यावेळेला तू कंपनीला खूप मोठा फायदा करून दिला होतास. तुझ्यामुळेच ते डील आम्हाला मिळालं होतं, बरोबर ना? मग सगळ्याजणांनी तेव्हा तुझं कौतुक केलं, परंतु ते सगळे विसरून गेले. तुला कसलाही त्याचा फायदा झाला नाही. परंतु मी नाही हा विसरले. मला माहिती आहे यासाठी तुला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. म्हणूनच मी तुझ्यासाठी एक गोष्ट केली आहे बघ. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की तुम्ही चक्क माझा विचार केलास याचा मला खरंच खूप आनंदच झाला म्हणा. त्यावेळेला ईश्वरीला ती म्हणते की हो येस डार्लिंग, त्याचं तुला अप्रिसिएशन मिळालंच पाहिजे ना. त्याच्यासाठी मी तुला इन्सेंटिव्ह देत आहे. म्हणजेच इन्सेंटिव्ह म्हणजे कळतं आहे ना, मॉनिटरी टर्म्समध्ये तुझा बेनिफिशियल झालं पाहिजे म्हणून. आणि त्याच पेपरवर तुझ्या सह्या हव्यात. एकदा की पेपर्सवर सह्या केला की तुझं काम झालं. म्हणून मग आता ती पेपर्सवर पटकन सह्या करायला लागते. त्याच वेळेला पटकन ईश्वरीचा हा फोटो लावण्य मोबाईलमधून काढून घेते आणि मग आता ईश्वरी म्हणते की हे घ्या मॅम, याच्यावर मी साईन केली आहे. आता ईश्वरीच्या मोबाईलवर पटकन एक मेसेज येतो आणि ईश्वरी तो बघते आणि ईश्वरी म्हणते की मॅम हे काय, माझ्या अकाउंटमध्ये 60,000 रुपये जमा झालेले आहेत. त्यावेळेला लगेच ईश्वरीला ती म्हणते की हो येस डार्लिंग, तुला जे बेनिफिशियल मिळणार होतं ते मॉनिटरी टर्म्समध्ये होतं ना, मग त्याचा तुला फायदा झाला पाहिजे आणि त्यासाठीच हे सगळं मी केलं आहे. आणि हो डोंट फॉरगेट, हे सगळं काही मी एकटीने नाही केलं आहे, अर्णवनेही याला अप्रुव्हल दिलेलं होतं आणि म्हणूनच आता तुला हे पैसे मिळालेत ना, तू हे जे सगळं काही काम केलेस त्याबद्दलचं मिळालेत. ईश्वरीला आनंद झालेला असतो, परंतु क्षणार्धातच लावण्या तिचा आनंद अगदी मोडून काढते. ती म्हणते की हे बघ, आता तुला हे पैसे मिळालेत. आता तुझ्यामध्ये जरा तरी सेल्फ रिस्पेक्ट शिल्लक असेल ना, तर हे जे पैसे आहेत या पैशांमधून तू अर्णवचे पैसे पूर्ण करून टाकशील आणि तुझे ते काय मिडल क्लास लॉकेट घेऊन तिथून रिझिग्नेशन लेटर घेऊन निघून जाशील. तुझ्यामध्ये जरी तुझं काय ते मराठीत शब्द आहे स्वाभिमान, तो शिल्लक असेल तर तू इथून निघून जाशील असं सरळ ती तिला बोलून दाखवते. त्यावेळेला ईश्वरीला धक्का बसलेला असतो. लावण्य म्हणते की तू खूप मोठेपणा करून इथे मिरवायचीस ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आता जर सेल्फ रिस्पेक्ट शिल्लक असेल तर तू इथून निघून जाशील. त्यावेळेला पॅम पुढे काहीतरी बोलायला जाते. पॅमही तिच्या गोष्टींवर नावं ठेवायला जाते. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते 1 मिनिट थांबा. काय ना लावण्य मॅम, माझ्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट पूर्णपणे शिल्लक आहे आणि म्हणूनच मी या गोष्टी करत असते. तुम्हाला जे काही वाटतं ना की मी इथे काम करते ते फक्त पैशासाठी, तर हो मी पैशासाठीच काम करते, कारण मला माझं लॉकेट परत मिळवायचं आहे. परंतु त्याच्यासाठी मी कधीही स्वतःचा स्वाभिमान विकून इकडे काम करत नाही आहे. मी इकडे मेहनत करते, त्याचा मोबदला मला मिळतो आहे.
त्यावेळेला लावण्य म्हणते की हो, तेच तर मी तुला म्हणते, तुझी काही ते मेहनत करतेस ना, हा तुझा जो काही सेल्फ रिस्पेक्ट आहे तो तुझ्या त्या मिडल क्लास झोल्यामध्ये टाक आणि इथून निघून जा. समजलं ना? आता इथे तुला थांबण्याची काहीच गरज नाही आहे. तुझे जे काही काम होते ते झालं ना आता. तुला पैसेच मिळवायचे होते, ते पैसे तर तुला मिळालेत. की तुझ्या आणखी काही दुसऱ्या अपेक्षा आहेत की इकडे राहून तुला आणखी स्वतःचा काही फायदा करून घ्यायचा आहे? म्हणजे मला वाटतंय की तुला पैसे तर मिळवायचे होतेच, परंतु तुला अर्णवकडून स्वतःचे असे सगळे म्हणजेच इच्छा पूर्ण करून घ्यायच्या होत्या, की स्वतःचा फायदा करायचा म्हणून हे करत होतीस? त्यावेळेला ती म्हणते की नाही, सोडणारच आहे मी ही नोकरी. लावण्य म्हणते की गो गेट आउट. असेल सेल्फ रिस्पेक्ट शिल्लक तर सोडशील ही नोकरी, असं म्हणून ती तिला उकसवते आणि तिथून ईश्वरी निघून जाते. लावण्याचा डाव यशस्वी झालेला असतो. ईश्वरी आता भयंकर चिडलेली असते आणि चिडतच ती तिकडून आता बाहेर पडते. आणि लावण्याने अक्षरशः तिच्या स्वाभिमानाला ललकारलेलं असतं, म्हणून ईश्वरीला भयंकर राग आलेला असतो. ईश्वरी म्हणते की असं कोणी वागतं का? नाही म्हणजे मी इथे काम करते ठीक आहे पैशांसाठी, परंतु इतरही काही गोष्टी असतात ना, पण मी आज हा जॉब सोडणार असा विचार ती करते. ईश्वरी पाय आपटत आपटत स्वतःच्या केबिनजवळ येते आणि म्हणते नाही, आज हा जॉब मी सोडणारच आहे. काही झालं तरी अर्णव सरांना त्यांचे पैसे परत करून मी हा जॉब सोडणार असा विचार ती करते. आणि ती एक पेपर घेऊन त्याच्यावर रेझिग्नेशन लेटर लिहायला लागते. आणि त्याच्याबरोबरच ती एक चेक देखील ठेवते, म्हणजेच तिचे जे काही 49,000 रुपये पेंडिंग राहिलेले असतात त्याचा चेक देखील ती त्या रेझिग्नेशन लेटरबरोबर जोडते. आणि म्हणते की नाही, बस झालं, आता मी या सगळ्या गोष्टी नाही सहन करू शकत. तर दुसरीकडे आता लावण्या वल्लरीला सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगते. तेव्हा लावण्या ही ते बोलल्यानंतर वल्लरी खुश होते आणि म्हणते की अगं सांगतेस काय? खरंच ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. खरंच मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू तुला. त्यावेळेला मामा या सगळ्या गोष्टी ऐकत असतो आणि त्याला हे ऐकून अगदी म्हणजे स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नसतो. कारण वल्लरी खुश आहे म्हणजे नक्की काय झालं आहे? तेव्हा आता वल्लरी म्हणते की तुला माहिती आहे का, अगं आत्तापर्यंत अगदी पूर्ण आयुष्यातली आनंदाची गोष्ट तू मला सांगितली आहेस. खरंच मला खूप आनंद झाला आहे. तुला काय सांगू मी, खरंच खूप खूप. बरं चल जाऊ दे ठीक आहे, मी आता ठेवते फोन, असं म्हणून आता ती फोन ठेवत असते. त्याच वेळेला अविनाश मामा तिथून लांबूनच हे सगळं तिचं ऐकून घेतो आणि तिच्याजवळ येऊन म्हणतो की काय गं वल्लरी, म्हणजे इतकी काय आनंदाची गोष्ट आहे की तू इतकी खुश झाली आहेस? तेव्हा मग ती म्हणते की मला खूप आनंद झाला आहे बाबा, परंतु जाऊ दे, आता मी तुम्हाला ही गोष्ट काही सांगत नाही, मी निघून जाते, असं म्हणून आता ते निघून जातात. त्याच वेळेला आता मामा विचार करतो की मला तरी वाटतंय की नक्कीच काहीतरी चुकीचं घडले. म्हणजे हिला झालेला आनंद म्हणजे दुसऱ्यांना झालेलं दुःख असणार, बाकी काय. पण मला तर हिला जेव्हा आनंद होतो ना तेव्हा मला धक्काच बसतो, कारण हिचा आनंद म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचा धक्काच असतो. त्यामुळेच नक्की काय घडलं असेल, अशी कोणती गोष्ट घडली असेल ज्याने इतका हिला आनंद झाला आहे, असं अविनाश मामा विचार करत असतो. नंतर अर्णव हा त्याच्या कामामध्येच बिझी असताना तिथे ईश्वरी येते. अर्णव म्हणतो की बरं झालं आलीस, एक काम कर, मगाशी तुला जे मी समरवेअर कलेक्शन्सबद्दल सांगितलं ना, जे डिबेट्स आहेत ना ते तुला डिक्टेट करायचे आहेत, त्यामुळे मी जे काही तुला बोलतोय ते सगळं नोट डाऊन कर. तर ती गपचूप तशीच उभी असते. अर्णव चिडतो आणि म्हणतो की अगं काय झालं आहे, कम ऑन क्विक, वेळ नाही आपल्याकडे, पटापट नोट घे आणि लगेच लिहायला घे. त्यावेळेला मग आता ती म्हणते की 1 मिनिट सर. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत राहतो. ईश्वरी म्हणते की सर हे घ्या माझं रेझिग्नेशन लेटर. अर्णव म्हणतो की अगं या सगळ्यासाठी आता वेळ नाही, ते ठेव तिकडे, आपलं हे काम करूया. त्यावेळेला आता अर्णव पटकन पुन्हा तिच्याकडे बघतो आणि पुन्हा तिचं वाक्य त्याला आठवतं की रेझिग्नेशन लेटर. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, हे रेझिग्नेशन लेटर आहे, मी आत्ताच्या आता ही नोकरी सोडते आणि त्याचबरोबर हा चेक आहे. तुमचे जे लॉकेटचे पैसे अपूर्ण राहिले होते ते पेंडिंग अमाऊंट मी आता पूर्ण केली आहे आणि म्हणूनच तुम्ही मला लॉकेट माझं परत द्या आणि मी ही नोकरी सोडते. हे घ्या सर, असं म्हणून ती अगदी ॲटिट्यूडमध्ये तो पेपर अर्णवकडे देते. त्यावेळेला तो पेपर्स पाहिल्यानंतर त्याला जबरदस्त धक्का बसलेला असतो. तेव्हा अर्णव ते सगळे लेटर जे असतं ते वाचतो आणि त्याचबरोबर ईश्वरीने जो 44,000चा चेक असतो तो पूर्ण केलेला असतो. आणि हे पाहिल्यानंतर आता अर्णवला धक्का बसतो. अर्णव म्हणतो की व्हॉट इज दिस, हे काय सगळं? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, माझं रेझिग्नेशन लेटर आहे. तुम्हीच मला सांगितलं होतं ना की जेव्हा मी ह्या पैसे पूर्ण करेन तेव्हा तू हा जॉब सोडू शकतेस,
म्हणून हे घ्या पैसे आणि मग तुम्ही मला माझं लॉकेट परत द्या, मी जाते माझी. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की तुला काही हा सगळा खेळ वाटतो का? अरे ही कंपनी आहे, इथे काही वर्क एथिक्स असतात, प्रोफेशनलिझम असतं, काही आहे की नाही? म्हणजेच असं डायरेक्ट रेजिग्नेशन लेटर दिलं आणि कामावरून निघालं असं काही झालं की नाही? म्हणजे नोटीस पिरियड वगैरे नावाची काही गोष्ट असते की नाही? इथे कंपनी चालते, असं काही पोरके इथे चालत नाही. आणि असं अचानक कोणी नोकरी सोडून जातं का? त्यावेळेला ईश्वरी म्हणते की का नाही जाऊ शकत? जर तुम्ही विदाऊट नोटीस टर्मिनेशन लेटर देऊ शकता आणि कामावरून काढू शकता, तर मग एखादी व्यक्ती रेजिग्नेशन लेटर का बरं नाही देऊ शकत? मला तरी कळतं आहे की हे सगळं ना तुम्ही तुमच्या सोयीनुसार चालवताय. ईश्वरी म्हणते की सर, मला काहीही दुसरं माहीत नाही आहे. मला माझं लॉकेट परत करा आणि नंतर मग मी हा जॉब सोडते. अर्णवला याचा खूप राग आलेला असतो. अर्णव म्हणतो की तू हे सगळं काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? आणि तू माझ्यासोबत असं बोलू शकत नाहीस. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की सर, का नाही बोलू शकत मी असं? का नाही वागू शकत? म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने वागता ते सगळं ठीक आहे. चला, एक वेळेस सगळं विसरून मी इथे काम केलंही असतं, परंतु त्यावेळेला आता ईश्वरीला जे काही लावण्या बोलली ते तिला आठवतं आणि त्या आठवल्यामुळे ती म्हणालेली असते की तू आता इथून निघ. फॉरेन डील्सचे 60,000 तुला ट्रान्सफर केलेले आहेत. आता याचे जरा तरी सेल्फ रिस्पेक्ट तुझ्या शिल्लक असेल तर इथून तू जॉब सोडून निघून जाशील की तुला तुझ्या ARकडून फायदा करून घ्यायचा आहे. याचं तिला वाक्य आठवतं आणि तिला त्या गोष्टीची चीड येते. ती म्हणते, नाही सर, मला बाकी काहीच माहिती नाही आहे. तुम्ही मला हा जॉब सोडायला द्या प्लीज, बाकी मला काहीच माहिती नाही. असं म्हणून आता ती आणखीनच चिडलेली असते आणि हे फक्त आणि फक्त लावण्यामुळे झालेलं असतं. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की हे बघ, तुझे उपकार नको आहेत. तुझ्या लक्षात येत आहे का? तू असं कंपनी सोडू शकत नाहीस. अगं, कंपनीचे पण काही रूल्स असतात ना, ते रूल्स फॉलो करायचे असतात की नाही? अगं, या सगळ्या गोष्टी तू कशा विसरू शकतेस? आणि त्यावेळेला कंपनीनेही तुला प्रत्येक वेळेला समजून घेतलेलं आहे, तर मग तू यावेळेला अशी कशी वागू शकतेस? का असं करू शकतेस? त्यावेळेला ती म्हणते की सर, मी कंपनीने समजून घेतले ते समजू शकते, परंतु तुम्ही काय केलं? तुम्हाला असं वाटतं की स्टाफने कंपनीची काळजी घेतली पाहिजे, मग तुम्ही ही स्टाफची काळजी घेतली नाही पाहिजे का? त्यावेळेला मग अर्णव चिडून म्हणतो की घेतो मी काळजी, डोंट यू सी दॅट? असं म्हणून तो तिच्यावर भरपूर चिडतो आणि म्हणतो की तुला जे काही वाटतंय ते खूप चुकीचं आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, मला तुमचं आता बाकी काही म्हणणं माहिती नाही आहे. मला आता हा जॉब सोडायचाच आहे. काही झालं तरीही मला इथे आता काम करायची इच्छाच नाही आहे. आणि सर, का करायचं मी तुमच्यासोबत काम? सांगा ना. प्रत्येक वेळेला तुमची ही चिडचिड, तुमचा हा राग का बरं झेलायचा आहे? आणि त्यातही तुम्ही आजपर्यंत कधी एक वाक्य नीट बोललात का? आम्ही इथे काम करण्यासाठी येतो, परंतु तुम्ही प्रत्येक वेळेला राग करत असता, चिडचिड करत असता. हे मान्य नाही आहे. म्हणूनच मला हा जॉब सोडायचा आहे. अर्णव म्हणतो की नाही, काही झालं तरीही कंपनीचे रूल्स असतात. नोटीस पिरियड सर्व केल्याशिवाय तू हा जॉब सोडू शकत नाहीस. त्याच वेळेला ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही मला आता कंपनीचे नियम दाखवणार का? ठीक आहे, चालेल. आता मी नोटीस पिरियड सर्व केल्यानंतर त्यानंतर तर मी नोकरी सोडूच शकते ना. ठीक आहे, मी करते नोटीस पिरियड सर्व. तेव्हा मग आता तो लगेच बोलतो की अच्छा, म्हणजे तू कंपनीवर उपकार केल्यासारखं बोलतेस का? कंपनीवर उपकार आहेत का तुझे? नाही, काहीच गरज नाही आहे तुझी इथे जॉब करण्याची. राहू देत. तुला जर माझी आणि कंपनीची किंमत नसेल तर तू हा जॉब सोडू शकतेस. युअर रेजिग्नेशन ही इज ॲक्सेप्टेड. त्यावेळेला मग तो जोरात चिडतो आणि त्याच वेळेला बाहेर आवाज होतो आणि मग कुजबूज होते की काय चाललंय नक्की? अर्णव सर का चिडले तेवढे ईश्वरीवर? तेव्हा आता अर्णव म्हणतो की आउट, युअर रेजिग्नेशन लेटर इज ॲक्सेप्टेड. त्यावेळेला आता लगेच ईश्वरी म्हणते की हो, मलाही काही हाऊस नाही आहे ते थांबण्याची. मला इथे अजिबात काम करण्याची गरज नाही आहे. तुम्ही माझं लॉकेट मला परत द्या, मी निघते. त्यावेळेला आता अर्णव ते लॉकेट काढतो आणि ईश्वरीच्या रागानेच हातावर सोपवतो. त्याच वेळेला ईश्वरी आता ते लॉकेट आणि तो हात बघतच राहते, कारण फायनली तिला तिच्या आईवडिलांचं लॉकेट परत मिळालेले असते, परंतु अर्णवकडून ती कायमची ऑफिस सोडून निघून चाललेली असते. त्याचाच आता तिला खूप विचित्र वाटत असतं आणि अर्णव म्हणतो की मिळालं आहे, आता तुला तुझं लॉकेट मिळालं आहे ना, नाव कम ऑन आउट, गेट आउट फ्रॉम हिअर. मला खरंच खूप बरं वाटणार आहे. तू आता हा जॉब सोडून जाणार आहेस, मग मला तुझ्या या डेसिबल लेवलचा त्रास होणार नाही, तुझा हा कर्कश आवाज मला ऐकावा लागणार नाही. ईश्वरी म्हणते की मला पण तेच वाटणार आहे. मला पण खूप आनंद होणार आहे इथून जॉब सोडल्याचा, कारण तुमची ही राग, तुमची ही चिडचिड मला सहन करावी लागणार तर नाही ना.
असं म्हणून आता तीही मला काही हौस नाही असं त्याला बोलून दाखवते. त्याच वेळेला अर्णव हा तिच्यावर भयंकर चिडलेला असतो आणि म्हणतो की ठीक आहे, आऊट नाव, तुझं तोंडही बघायचं नाही असं तो तिच्यावर चिडतो. आणि परत बाहेर म्हणतात की नक्की काय झालं असेल, अर्णव सर इतके का चिडलेले आहेत ईश्वरीवर असं म्हणून. आता त्या मुली पण घाबरलेल्या असतात. ईश्वरी म्हणते की जाते मी, हौस नाही आहे असं म्हणून ती तिथून आता निघून जाते. अर्णवला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो की ईश्वरी हे सगळं असं का वागली आहे. अर्णव आता तो निघून गेल्यानंतर ती निघून गेल्यावर पूर्ण थक्क झालेला असतो. आता एका क्षणार्धात काय घडून गेलं, पोत्याचं नव्हतं झालं असं त्याला वाटू लागतं आणि तो खूप भयंकर चिडून टेबलवरच्या ज्या काही गोष्टी असतात त्या खाली सगळ्या पाडून देतो आणि टेबलवरच्या वस्तू सगळ्या खाली पडतात आणि त्याचा राग अगदी अनावर झालेला असतो. परंतु एका पॉईंटला अर्णव स्वतःलाच थांबवतो आणि शांत करतो. परंतु अर्णवला ईश्वरीने जे काही केले त्याबद्दल तिचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच तो तिथल्या तिथे उभा असतो. ईश्वरी चक्क जॉब सोडून गेली याचं त्याला खूप वाईटही मनातून वाटलेलं असतं. ईश्वरी आता तिथून केबिनमधून बाहेर पडते आणि रागाने बाहेर येते आणि म्हणते की काय समजतात काय स्वतःला, आणि असं म्हणून आता तिलाही या सगळ्याचा खूप त्रास झालेला असतो. ईश्वरीला मनातून खूप त्रास होत असतो. ती पुन्हा एकदा तिच्या हातातलं तिच्या आईबाबांचं लॉकेट बघते. खरं तर हे लॉकेट मिळाल्यावर तिला आनंद व्हायला हवा होता, परंतु त्याच्यामुळे तिला आतून खूप दुःख झालेलं असतं आणि तिच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं. काय करावं काय नाही तिला काहीच सुचत नाही. लॉकेट मिळाल्याचा आनंद तर झालेलाच नसतो, परंतु वेगळंच दुःख तिच्या मनामध्ये येत असतं आणि याचाच त्रास आता ईश्वरीला खूप होत असतो. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे लावण्या ही वल्लरीला फोन करून सांगते की मामी, एक गुड न्यूज आहे, असा मास्टर स्ट्रोक मी खेळली आहे ना, तर त्यामुळे ईश्वरी देसाई ही कायमचं हे ऑफिस सोडून निघून गेली. मामी तर खूपच खुश झालेली असते आणि मामी ही आजी आणि मामा यांना येऊन न्यूज सांगते की तुम्हाला माहिती आहे का, तुमची ती ईश्वरी देसाई आहे ना, तिने कायमचं ऑफिस सोडलेलं आहे, ऑफिस सोडून ती निघून गेलेली आहे असं म्हणून. आता ती खूप खुश होऊन ही बातमी त्यांना देते, परंतु या बातमीने त्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो. वल्लरीला मात्र मनातल्या मनात खूप आनंद होतो की ईश्वरी आता कायमची जॉब सोडून निघून गेलेली आहे. अर्णव ईश्वरीला भेटतो आणि तिला म्हणतो की आय एम हॅपी फॉर यू नाव, आणि तुझ्या या आनंदासाठी माझ्याकडून तुला डिनर डेट, स्पेशल ट्रीट त्यावेळेला. मग आता ईश्वरी म्हणते की चालेल, परंतु ही जी काही ट्रीट असणार आहे ना, ही तुमची माझ्यापासून सुटका झाली यासाठी नाही, ही ट्रीट असणार आहे ती माझी तुमच्यापासून सुटका झाली ना याच्यासाठी असणार आहे. कारण माझ्या या आनंदाच्या दिवसामध्ये आजची आपली ही शेवटची भेट, असं आता ईश्वरी ही अर्णवला बोलून दाखवते आणि त्याचमुळे आता अर्णवला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं आणि ईश्वरी ही सरळ अर्णवला त्याबद्दल बोलते, त्यामुळे त्याला धक्काच बसतो. आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही छानपैकी डिनर ट्रीटसाठी जाणार असतात, परंतु त्यामधूनच नक्की ईश्वरी आणि अर्णवमध्ये पुढे काही घडेल का, ईश्वरी अर्णव पुन्हा एकत्र येतील का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.